तर बस भेटते काय माहिती नाही. आपण लेट झालेलो आहे मित्रांनो. आता बघूया. ती मम्मी स्वयंपाक बनवत नाहीये. पाणी डालो चीनी बघा मित्रांनो, सगळ्यात महागडी चाय. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, मी आज माईक मागवलेला आहे आणि तो काही क्षणातच तो माईक येणार आहे 5-10 मिनिटामध्ये. आता वाट पाहतोय, ऑर्डर येण्याची वाट पाहतोय. जो माईक ऑर्डर केलेला आहे आपण ॲमेझॉनवर, यांची वाट पाहतोय की जस्ट अपडेट झालेलं आहे, पण डिलेवरी अजून झालेली नाही आहे. तर त्यामुळे वेट करतो आणि तसं डिलेवरी आली की तसं. तर बघा, ब्लॉग कंटिन्यू करा. पहिल्यांदा असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं तुमचं प्रेम राहू द्या. तर मित्रांनो, फायनली आपलं आलं आहे पार्सल. जे आपण ऑर्डर केलं होतं मित्रांनो, ते आलेलं. आपण त्याला अनबॉक्सिंग करूया आता. चला. 1 सेकंड, क्या है इसमें? यामध्ये मित्रांनो आलेला आहे माईक स्पीकर, जो आपल्याला ब्लॉगमध्ये यूज करायचा आहे आणि शॉर्ट्ससाठी. त्याबद्दल मी खूप आनंद आहे. खूप भारी वाटलं, खूप मस्त वाटलं. तर मित्रांनो, फायनली माझं आवरलं आहे आणि मी निघतो मित्रांनो. चला आता गावाला. भेटूया आपण. नेक्स्ट कसा प्रवास होतो ते बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पोचले सीबेसला. तर बस भेटते काय माहिती नाही. आपण लेट झालेलो आहे मित्रांनो. आता बघूया. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण लेट झालेलो आहे, बस भेटते का नाही बघू. पण बस भेटलीच नाही, त्यामुळे मी रिटर्न घरी आलो. बघू आपण आता नेक्स्ट टाइम बघू, जेव्हा टाइम भेटेल गावाला जायचं तेव्हा आपण जाऊ. ए मम्मी, आज काय स्वयंपाक करते? काय करते? काय मग आणू का मम्मी बाहेरून पार्सल? माझं काम होऊन जाईल मग. आमचं काय करायचं ते खाऊन घाली. काय काहीतरी आणि काय नाही, एवढं खाल्लं तर याच्यावर पाणी पिऊन घेऊ पण घेऊ. एवढा भत्ता खाऊन घेतला मस्त की. आता एवढा मोठा 50 रुपयाचा 50 रुपयाचा एवढा भत्ता खाऊन गेला तुम्ही. आता काय जेवण करणार तुम्ही? आता जेवायचंच नाही आम्हाला. तुझं मला काय भूक पार्सल लागली आणून ना. खाऊन घे. आता आम्हाला काय करायचं ते करून बघा देते मित्रांनो, नाही. एकटा भत्ता खाऊन घेतला मस्तपैकी पूर्णपणे. तुला म्हटलं खा, तू खातो तर आणि काय करणार तुझे पूर्ण भत्ता खाऊन घेतला. कांदे मग आता काय करू? कांदे फेकून द्यायला लागतात. ठीक आहे, मी पार्सल घेऊन येतो. चहा ठेवू का? हे हा, चहा ठेव ना. चहा पिलाच नाही. इलायची टाकून मस्त. तुला दूध घ्यायला जावं लागेल बरं. त्यांना पाठव ना. कोणाला? त्यांना. ते कधी दूध घ्यायला गेले का आजकाल? आता ते सगळंच काम करतं ना, ते जाते का दुसरं दूध काय. घ्यायला? आता म्हैस तयार नसतं, दूध काढायचं, म्हैस धुवायची. म्हशी थोडी नाही. आता का म्हशी काय इथं आपण काय गावात आहे का? खेड्या गावात. जा ना दूध घेऊन आण. भाजली बरं आणू. तुम्हाला थोडी येतं ते. आपल्या रोजचं. काय करू? ठेवते का चहा? हा, ठेवते. ठीक आहे, घेऊन येतो दूध. दे जा. मी जाऊ का तू? मी ते भात घेऊन येतो, मला पार्सल. तू दूध घेऊन ये. बरं चालेल. चहा त्यांना ठेवायला लाव, कोणाला? त्या पप्पांना. हो, त्याचा लोण चहा जरा ठेवते. टाकून भारी चहा करतो. भारी चहा करतात. मी पार्सल घेऊन येतो, भात, तू दूध घेऊन ये आणि ते चहा ठेवते. बरं. हो, तुम्ही चहा ठेवा मग, बर का? मम्मी दूध आणते, तुम्ही चहा ठेवा. कसलं काय 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 ऐकूच नाही आलं. ऐकायला नाही आलंस? हा? चाय में मिलाओ शक्कर काय? बोला परत परत बोला नाही. चाय तो चाय, हा. पानी डालो, चीनी डालो, शक्कर डालो, चाय डालो, हो गया चाय. आणि काही आलं बिलं काही नाही. और कुछ उसमें नहीं, बस हो गया. अजून काय टाकलंय? अजून काही नाही. काही नाही. वेलदोडा. काय टाकायचं आहे अद्रक? का? बघा मित्रांनो, सगळ्यात महागडी चाय. 1000 रुपयाची चाय. समज नाही का त्याच्यात? हो, बस बस बस. एवढी साखर नका टाकू. गोड व्हायला पाहिजे ना मग. मग एवढा गोड पाय. तुला बोललो ना केवढी साखर टाकतं, ते पाहिलं ना. अद्रक असं किसून टाकायचं. काय करायचं? ते माहिती सगळ्यांना. चहा कसा ठेवतो ते सगळ्यांना माहिती. हे नका सांगू. तू सांगू राहिले. सगळ्यांना माहिती कसा चहा ठेवायचा. पण
आणि घेऊन चहा ये. भारी भारी सांगतात पण साधा सरळ चहा असाच. भारी भारी चहा तर सांगितलं टाकतो, लवंग टाका, इलायची टाका, मसाले टाका. पण साधा चहा, आयुर्वेदिक चहा साधा, अद्रक, चहा, साखर, दूध फक्त, त्याला म्हणतात चहा. अजून अजून काही बाकी असेल ना? आणि आता काही नाही. कुठं चालले आता मग? हा? कुठं चालले? चला मी चहा जाऊ. उकळल्यावरती पिऊ. मला अजून भूक लागलेली आहे, आता मला भात घेऊन यावं लागेल. दूध घेऊन येते. फायनली चाय बनलेला आहे मित्रांनो. मम्मी, चाय कसा बनलाय? एकदम भारी झाला. कसं झालंय? पप्पांनी बनवला ना मग एकदम मस्त आला. छान आला की नाही चहा? हो एकदम भारी आला. चांगलाय चांगलाय चांगलाय. बनलाय. काय काय टाकलं त्याच्यात? चहा, साखर, दूध आणि पाणी. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही का? अद्रक, ए ऐक ना, ते जाऊ दे. स्वयंपाक काय करते? स्वयंपाक आता तू आणतोय ना पार्सल भात? नक्की आणू. हा तू पार्सल घेऊन ये. आम्ही करतो काहीतरी आता. बघू आता काय करायचं ते. तुम्ही भत्ता खाल्लाय ना, मग आता मग आणू का नको? ते होईल चालू अर्धा तासाने. शेठ बोललाय अर्धा तासाने चालू होईल ते. चालू झालं. झालं का चालू? पण तिथं कुठे काय आलं? मी फोन केला होता ना, मग म्हणे अर्धा तासाने होईल म्हणे चालू म्हणे. तर मी त्यांना चहा पिऊन मस्त की फायनली मी आता निघतोय पार्सल आणायला. मी पार्सल घेऊन होतो आता. घेऊन ये. काय? मग पार्सल कसलं पार्सल? पार्सल आणायला. मग ती मम्मी स्वयंपाक तुम्ही बनवत खाणार नाहीये. आहे का? तुम्ही खाणार आहे का? काय? पार्सल ती आणलं. बनवत नाही स्वयंपाक असं म्हणते ती. काही बी आणणार नाही खाणार? नाही नाही, पार्सल बाहेरचं नाही खायचं, घरी बनवायचं. काय बनवायचं ते? त्याला खायचं मग खाऊ दे नाही त्याला. नाही नाही, कशाला? का बरं? अहो ती मम्मी बनवत नाही स्वयंपाक. बनवणार आहे. नाही बनवणार ना. ती म्हणती भत्ता खाल्लाय, होऊन गेलं भत्तावर तुमचा आता. पप्पा जेवायची काही म्हणतात गरज नाही तुम्हाला. बत्ता खाल्ले का बदके खाल्ले? अहो मम्मी म्हणते की आता भत्ता खाल्लाय तर माझं जेवण नाही करायचं असं काय मागवायचं? म्हणून. आता तुमचं होऊन गेलेलं आहे आता. काय बनवा तुम्हाला जे असेल. नाही मागवायचं काय? आता तू म्हणती मागव, ते म्हणता नको मागव. काय करू मग? हा, का हो? मला भूक लागली, तुम्ही म्हणता भत्ता नाही खायचं आहे. काय मागवायचं? काय मागवायचं? तेच ना यार, मला भूक लागली. बंद होऊन जाईल परत ते दुकान. काय? पनीरची बिर्याणी का? हा, नाही. अरे बघ नाही. जाऊ दे तू भात. मी तर म्हणतो मम्मीला की पनीर नाही बिर्याणी त्याच्यापुरतं तू बनवायची. भात मागू दे, आपण दुसरं काहीतरी करू. ती म्हणते तसं. मी तर पनीर म्हणून राहिलो तिला की मी पनीर घेऊन येतो, नको, तांदूळ नको. घेऊन ये फक्त. नको. झालं. नाही त्यात काय एवढं? नाही रे तू तुझं पुरतं आण. जा. ते पप्पा पण खाणार मी पण खाणार. तुझ्या पुरतं घेऊन ये. आम्ही काय पण पिठलं पोळ्या काय बी जे आलं ते करून खाऊन घेऊ. आमचं काय नाही, आम्ही कसं बी खाऊन घेऊ. चटणी मिरची काही बी खाऊन घेऊ आम्ही. आता तू म्हणते भत्ता खाल्लाय म्हणून जेवण म्हणा करणार मग, नाही, मग खायचं काय? तर आम्ही करू, नाही खायचं तर नाही करणार. असे आणू का नको मग? तुझ्या आता तू असं करू राहिली मला. तुझ्या पुरतं एकट्या पुरतं आण. काय आणायचं ते जाऊ दे मग, नाही आणत काय आता तू एवढं हे नाही, तुझ्या करते. पुरतं आण ना. तुला खायचं ना फक्त तुझ्या पुरतं आण. आमचा नको विचार करू. आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. ते तुझ्या म्हणतात पुरतं आणले असते मी पनीर, केलं असतं नाही हो, नाही, बिर्याणी. मला कपडे धुवायचे दादा. दुपारी कपडे धुवायला जमलं नाही. आता का रात्रीचे कपडे धुणार आहे का तू? मग मी जर टाकले वेळ भेटला का मला आज? काम दुसरी करायला कामं- काय रात्र दिवस काय असतो का? मग दुसरी दिवसभर कामं- कशाला काय केलं? मग दिवसभर काय केलं मग? मग दिवसभर काम काय कमी होते का? मग दिवसभर नाही माझे करता बी आले कपडे का? धुवायचेत मला. ते करायचं टाइम होऊन जायचं आम्हाला थोडं काय. जाऊ दे भाऊ, मी चाललोय, मी घेऊन येतो. हो, तुझ्या पुरतं घेऊन ये. हो पार्सल. तर मित्रांनो फायनली पार्सल घेऊन आलोय. आणि तर मित्रांनो फायनली अशी आपण व्हेज बिर्याणी आणली आहे. आणि मित्रांनो इथली व्हेज बिर्याणी खूप छान असते, खूप भारी आहे, खूप मस्त आहे. आणि मग फटाकती जेवण करतो, भूक लागलेली आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओला. चला बाय बाय.